स्वावलंबनाची वाट, रेवणसिद्ध महिला बचत गटाची यशोगाथा। स्वप्न पाहणं सोपं असतं, पण त्याला आकार देणं, त्यासाठी मेहनत करणं हे खऱ्या धैर्याचं काम असतं। ही गोष्ट आहे त्या महिलांची ज्या रेवणगावच्या मातीपासून उभ्या राहिल्या आणि आज आयुर्वेदिक सौंदर्य उत्पादनांच्या माध्यमातून स्वावलंबनाची नवी ओळख निर्माण करत आहेत। मार्बल ऑर्गॅनिक्स या कंपनीच्या पुढाकारातून रेवणसिद्ध महिला बचत गटाच्या महिलांना घराजवळ रोजगाराची संधी मिळाली। आणि या ठिकाणी महिला बॉडी लोशन, शॅम्पू, फेस वॉश, लिप बाम अशी अनेक आयुर्वेदिक सौंदर्य प्रसाधने तयार करत आहेत। आधी घरात वेळ जात नव्हता, गावात ह्या काम एक नव्हतं। शिंदे मॅडमनी गावात कंपनी काढली, ते लईच बरं झालं, कारण आम्हाला पहिलं कामच नव्हती गावात। परत घरात खर्चाला पण पैसे पाणी अडचण येत होती। ते गावात आता कंपनी निघल्या, शिंदे मॅडमनी काढल्या, तिथं आम्ही कामाला जातोय। तिथं प्रोडक्ट बनवायला शिकल्या मी, परत नवीन नवीन तिथं प्रोडक्ट होतात आणि आता त्या कामाला लागल्यामुळे मला घरात मदत खूप होत्या माझी, म्हणजे मुलींचं शिक्षणासाठी होतंय आणि घर खर्चासाठी पण माझा हातभार चांगला लागलाय। आता आम्ही 4 पैसे कमवत असल्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढलाय। घर खर्चाला भी हातभार लागतोय आणि नवीन काम शिकायला मिळाल्यामुळे ते पण समाधान वाटतंय। या उत्पादनांची प्रत्येक प्रक्रिया काटेकोरपणे पार पाडली जाते। नैसर्गिक घटक वापरून तयार झालेली ही उत्पादने तज्ञांकडून गुणवत्ता तपासणी करून मगच ग्राहकांपर्यंत पोहोचवली जातात। मागील 2 वर्षापासून माझ्याकडे नियमितपणे मार्बल ऑर्गॅनिकमध्ये तयार झालेले प्रोडक्ट्स ट्रायलसाठी येतात। या 2 वर्षामध्ये त्यांच्या प्रोडक्टमध्ये सातत्याने सुधारणा होत आहे असं म्हणावं लागेल। रॉ मटेरियल टेस्टिंग, डर्मा टेस्टिंग, जसे पीएच आणि स्किन इरिटेशन अशा अनेक लेवलमध्ये मार्बल ऑर्गॅनिक यांचे प्रोडक्ट्स गव्हर्नमेंट स्टँडर्डना मीट करत आहेत असं म्हणावं लागेल। धन्यवाद। हे उत्पादन विकताना महिलांचं आत्मविश्वासानं बोलणं, ग्राहकांना समजून सांगणं हेच त्यांचं यशाचं गमक ठरतं। आज अनेक ग्राहक रेवणसिद्ध महिला बचत गटाच्या या उत्पादनांना पसंती देतात। या उपक्रमाच्या यशामागे एक मजबूत नेतृत्व आहे ग्रामसभा अध्यक्षा सायली राजेंद्र शिंदे यांचं। त्यांच्या मार्गदर्शनामुळे महिलांना दिशा, धैर्य आणि संधी मिळाली।
महिलांना जर योग्य मार्गदर्शन आणि दिशा मिळाली तर देशाची प्रचंड ऊर्जा हे देशाच्या प्रगतीसाठी वापरली जाईल असं मला वाटतंय. म्हणूनच माझं उद्दिष्ट आहे की गावातील महिलांना स्वाभिमानानं जगता येण्यासाठी त्यांच्या हाताला काम मिळावं. आज माझ्या रेवणगावमधल्या 4 महिला आपल्या पायावर उभ्या आहेत. त्यामुळे देशाच्या प्रगतीला आमचा हातभार लागतो आहे याचा मला अभिमान वाटतो. हे केवळ सौंदर्य प्रसाधनांचं उत्पादन नाही, ही आहे स्वावलंबनाची, आत्मसन्मानाची आणि एकतेची गोष्ट. रेवणसिद्ध महिला बचत गटाचे प्रयत्न हे अनेक गावांसाठी प्रेरणा ठरत आहेत.